नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण अशा टॉपिक विषयी बोलणार आहोत जो मागच्या 15 दिवसांमध्ये खूप चर्चेमध्ये आहे। बरंचसं राजकारण सुद्धा या टॉपिक वरती होताना दिसत आहे आणि बऱ्याच राजकीय तज्ञांचं मत सुद्धा आहे की या टॉपिकमुळे भारतीय जनता पार्टी जी आहे ती बॅकफुटला सुद्धा गेलेली आहे। तर इलेक्ट्रोल बॉन्ड्सचा हा टॉपिक आहे। हा जर टॉपिक तुम्हाला संपूर्ण समजून घ्यायचा असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा। आता तुम्हाला वेळ नसेल तर व्हिडिओला सेव्ह करा आणि जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी संपूर्ण बघा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय आपलं मत बदलू नका किंवा आपलं मत बनवू नका। तर चला बोलूया मुख्य मुद्द्याकडे। तर या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात की इलेक्ट्रोल बॉन्ड हे कधी अस्तित्वात आले आणि सरकारने ते कशासाठी आणले, सरकारचा त्यामागचा हेतू काय होता, त्याच्यानंतर इलेक्ट्रोल बॉन्ड्सच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये कोण गेलं, इलेक्ट्रोल बॉन्ड्स जे आहेत ते सुप्रीम कोर्टाने रद्द का केले आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने काय सुनावणी दिली, त्याच्यानंतर या इलेक्ट्रोल बॉन्ड्सचा फायदा मागच्या 6 वर्षांमध्ये सगळ्यात जास्त कुठल्या पॉलिटिकल पार्टीला झाला, जे कोण डोनर होते ज्यांनी सगळ्यात जास्त रक्कम पॉलिटिकल पार्टीजना डोनेट केली आणि विरोधी पक्ष जसा आरोप करतं तसं ईडी, सीबीआय आणि आयटीचा वापर करून सरकारने आपल्या खात्यामध्ये फंड घेतले का आणि सरकारने त्या कंपन्यांना टेंडर दिले का, ह्याविषयी सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा, कारण अशीच माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत पुढे सुद्धा येत राहतील। कि बॉन्ड से काला धन समाप्त होने के कगार पर था और इस फैसले से चुनावी व्यवस्था में फिर से काले धन का दबदबा बढ़ेगा। जो नरेंद्र मोदी जी ने इलेक्टोरल बॉन्ड का कॉन्सेप्ट रखा है वो दुनिया का सबसे बड़ा एक्सटॉर्शन रैकेट है। इलेक्ट्रोल बॉन्डची स्कीम जी आहे ती 2018 मध्ये सरकारने आणली। 2018 मध्ये सरकारने याचा ड्राफ्ट बनवला आणि 28 जानेवारी 2018 रोजी आरबीआयशी पत्रव्यवहार करून काही टिप्पण्या आहेत का किंवा काही सुधारणा आहेत का असं मत भारत सरकारने आरबीआयकडे मागितलं होतं। 30 जानेवारी रोजी आरबीआयने आपलं मत मांडलं आणि त्यांनी सांगितलं की ही स्कीम जी आहे ती पूर्ण बेकायदेशीर आहे, याच्यामध्ये पारदर्शकता नाही आणि अवैध पैशांचा खूप सारा व्यवहार या स्कीमच्या माध्यमातून होऊ शकतो। मात्र आरबीआयच्या टिप्पणीकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलं आणि 1 फेब्रुवारी 2018 रोजी संसदीय अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय बिल म्हणून या इलेक्ट्रोल बॉन्डची घोषणा करण्यात आली। त्याच्यानंतर याला खूप विरोध पण झाला होता, पण त्याच्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही। तर ही स्कीम अशी होती की एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या कंपनीला जर आपल्या राजकीय पक्षाला समजा देणगी द्यायची असेल तर तो एसबीआय बँकेमध्ये जाऊन 1000 रुपये ते 1 करोड रुपयांचे इलेक्ट्रोल बॉन्ड्स खरेदी करू शकत होता। हे बॉन्ड जे आहेत ते एसबीआयच्या काही निवडक शाखांमध्येच मिळायचे। हे बॉन्ड खरेदी केल्यानंतर आपल्या पॉलिटिकल पार्टीजला दिल्यानंतर पॉलिटिकल पार्टीजना ते 15 दिवसांमध्ये इनकॅश करून आपल्या खात्यावर घेणं अनिवार्य होतं। जर हे बॉन्ड 15 दिवसांमध्ये इनकॅश नाही केले तर याची रक्कम जी आहे ती पीएम रिलीफ फंडमध्ये जी आहे ती ट्रान्सफर केली जायची। तर अशी ही स्कीम होती। मग ह्याच्या अगोदर पॉलिटिकल पार्टीजना फंड करता येत नव्हते का, तर करता येत होते, पण त्याच्यामध्ये आणि इलेक्ट्रोल बॉन्डमध्ये हा खूप फरक होता। अगोदर 1960 साली 293 ए नुसार भारत सरकारने एक स्कीम आणली होती ज्याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टीजना फंडिंग जी आहे ती करता येत होती। मात्र त्याला एक कॅप होती, त्याला एक लिमिट होती। जर एखाद्या कॉर्पोरेट कंपनीला डोनेशन करायचं असेल तर त्याच्या 3 वर्षाच्या उत्पन्नाच्या 5% रक्कम किंवा जास्तीत जास्त 25,000 रुपये रक्कम अशी त्याला कॅप होती। आणि जी पॉलिटिकल पार्टीजला फंडिंग दिलेली आहे, ज्या कंपन्यांनी दिलेली आहे किंवा ज्या व्यक्तीने दिलेली आहे त्यांची नावं जाहीर करणं हे त्यावेळी अनिवार्य होतं। ही स्कीम 1969 पर्यंत चालली आणि 1969 रोजी या स्कीमला परत बंद करण्यात आलं आणि नंतर परत 1985 साली रिव्हर्स करण्यात आलं आणि ही स्कीम जी आहे ती परत चालू करण्यात आली। 2013 पर्यंत सगळे नियम जे आहेत ते सारखे होते, मात्र 2013 साली परत नियमामध्ये थोडासा बदल करण्यात आला आणि 5% ची लिमिट जी आहे ती 7.5% वरती नेण्यात आली।
7.5% जास्तीत जास्त पैसे किंवा एखाद्या वैयक्तिकरित्या जर कोणाला ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून जर कोणाला फंड द्यायचा असेल तर त्याला पण 2,000 रुपयाची लिमिट होती. आणि जी व्यक्ती असेल किंवा जी कंपनी असेल तिचे नाव जाहीर करणं हे पॉलिटिकल पार्टीला अनिवार्य होतं. आणि हाच फरक जो आहे तो इलेक्ट्रल बॉन्ड आणि अगोदरच्या स्कीममध्ये होता. इलेक्ट्रल बॉन्डमध्ये 1,000 रुपयापासून ते 1 करोड रुपयापर्यंतचे बॉन्ड परचेस करता येत होते आणि अनलिमिटेड फंडिंग जी आहे ती करता येत होती. आणि ज्या व्यक्तीने ही फंडिंग केलेली आहे तिचं नाव जाहीर करणे हे पॉलिटिकल पार्टीजना अनिवार्य अजिबात नव्हतं. आणि म्हणूनच विरोधी पक्षाकडून आणि बऱ्याचशा संस्थांकडून या स्कीमवर जो आहे तो टीका टिप्पणी होत होती. तर इलेक्ट्रल बॉन्ड्स विषयी काही लोकांचं मत हे ठाम होतं की ही एक बेकायदेशीर स्कीम आहे. त्याच्यामध्ये काही विरोधी पक्षातील नेते होते आणि एक संस्था सुद्धा होती. त्या संस्थेचं नाव आहे ADR, असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म. ही संस्था जी आहे ती 1999 पासून कार्यरत आहे आणि ही संस्था लोकशाही मजबूत व्हावी यासाठी काम करते आणि सरकारमध्ये काही चांगले बदल व्हावे याच्यासाठी सुद्धा काम करत असते. ह्या ADRचे वकील जे आहेत प्रशांत भूषण, त्यांनी 2012चं जे अण्णांचं आंदोलन होतं लोकपाल बिलाविषयी त्याच्यामध्ये सुद्धा यांनी सहभाग घेतलेला होता. तर ही सर्व लोक सुप्रीम कोर्टामध्ये इलेक्ट्रल बॉन्ड्सच्या विरोधामध्ये पोहोचली आणि 6 वर्षे या केसवरती सुनवाई होत राहिली आणि 16 फेब्रुवारी 2024 रोजी याच्यावरती निकाल दिला. आणि सुप्रीम कोर्टाचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत धनंजय चंद्रचूड यांनी या निर्णयाला बंद करण्याचा निर्णय दिला. त्याच्यामध्ये त्यांनी 3 मुख्य कारणं दिली होती. पहिलं कारण दिलं होतं की मतदारांच्या माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन जे आहे ते या स्कीममध्ये होतं की जे डोनर्सची माहिती किंवा जे लोक परचेस करून फंडिंग करतात त्यांची माहिती न देणं हे माहितीच्या अधिकारांचं उल्लंघन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कॉर्पोरेटचे जे फंडिंग आहे ते फंडिंग दिल्यामुळं ह्याच्या बदल्यामध्ये काही पॉलिसीजची किंवा काही पॉलिसी मेकर्सची देवाणघेवाण होऊ शकते, हे दुसरं कारण दिलं. आणि तिसरं कारण म्हणजे अनलिमिटेड कॉर्पोरेट फंडिंगमुळं फ्री अँड फेअर इलेक्शनला सुद्धा धोका होऊ शकतो आणि त्याचं सुद्धा हे कायदा जो आहे तो उल्लंघन करतो. अशी 3 मुख्य कारणं देत ह्या स्कीमला बंद करण्याचा निर्णय धनंजय चंद्रचूड यांनी दिला. आणि त्याच्यासोबतच SBIला असे निर्देश दिले गेले की आजपर्यंत जेवढी कॉर्पोरेट फंडिंग झालेली आहे किंवा जेवढी इंडिव्हिज्युअल फंडिंग झालेली आहे ती सर्वच्या सर्व माहिती आपण येत्या 15 दिवसामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला द्यावी आणि कुठल्या पार्टीला याचे पैसे मिळाले याची माहिती सुद्धा तुम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला द्यावी. आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ही माहिती जी आहे ती आपल्या अधिकृत संकेतस्थळावर पब्लिश करावी आणि ही सर्व माहिती जी आहे ती मतदारांना बघण्यासाठी उपलब्ध व्हावे असे धनंजय चंद्रचूड यांनी आदेश दिले. त्याच्यानंतर सुरू होते ती SBI बँकेची टोलवाटोलवी आणि लपवाछपवी. SBI बँकेला जेवढा कालावधी दिला होता त्याच्या ठीक आदल्या दिवशी SBI बँक सुप्रीम कोर्टाकडे विनंती करते की आम्हाला हा डाटा जो आहे तो मॅच करायला वेळ लागू शकतो आणि त्याच्यामुळे आम्हाला हा डाटा मॅच करण्यासाठी 30 जून 2024 पर्यंतची मुदत द्यावी. म्हणजे पूर्ण इलेक्शन तोपर्यंत संपून जातील आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला माहिती देऊ. तर त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी ADR आणि बाकीची जी लोकं होती ती सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचली आणि त्यांनी सांगितलं की SBIकडे ऑलरेडी हा डाटा जो आहे तो सर्वच्या सर्व मुख्य शाखेमध्ये जमा आहे, त्यांना फक्त तुम्हाला सुपूर्द करायचा आहे. पूर्ण सुनावणी झाल्यानंतर धनंजय चंद्रचूड यांनी SBI बँकेला आदेश दिले की ही सगळी माहिती तुमच्याकडे ऑलरेडी आहे तर तुम्ही 24 तासाच्या आत इलेक्शन कमिशनला ही माहिती द्या, अन्यथा आम्ही तुमच्यावर उल्लंघन केल्याची कार्यवाही करू. त्याच्यानंतर SBIने ही माहिती 24 तासाच्या आत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला दिली. मात्र त्याच्यामध्ये सुद्धा लपवाछपवी केली. 2019 ते 2024 अशा 5च वर्षाचा डाटा SBIने जो आहे तो दिला आणि त्याच्यामध्ये पण फक्त इलेक्ट्रल बॉन्ड परचेस कुणी केले आणि कुठल्या पार्टीने ते रिडम केले एवढीच माहिती होती. मात्र कुणी कोणाला दिले जाहीर केलेलं नव्हतं. तर ही माहिती दिल्यानंतर समाज माध्यमावरती बऱ्याच वेळा त्याच्या SBI बँकेवरती टीका बी झाली की लंच ब्रेक के बाद आ जाओ. त्याच्यानंतर काही लोकांनी म्हणले की SBI जी आहे ती सरकारचं पूर्ण ऐकते तर SBI बँकेचं नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया नाही तर स्टेट बँक ऑफ इंडिया ठेवा आणि त्याचा लोगोसुद्धा थोडासा छेडछाड करून बदल करण्यात आला होता. मात्र ADR जे आहे ते परत सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि 18 मार्च रोजी याची सुनावणी झाली आणि त्यावेळी धनंजय चंद्रचूड यांनी SBIला सक्त निर्देश दिले की 21 मार्चपर्यंत तुम्ही सगळीच्या सगळी माहिती जी आहे ती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला द्यावी आणि
त्यासोबतच एक शपथपत्र सुद्धा जोडून द्यावं की आम्ही कुठलीही माहिती आता शिल्लक ठेवलेली नाही, अन्यथा आम्ही तुमच्यावर यावेळी कारवाई करणार, तुम्हाला यावेळी सुट्टी मिळणार नाही. आता हे काय होतंय हे बघूया. आम्ही जोपर्यंत व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत ही माहिती आतापर्यंत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जाहीर केलेली नाही आहे. ही जाहीर केल्यानंतर परत मी एक व्हिडिओ बनवेल आणि त्याची माहिती तुम्हाला देईल. तर आता आपण पाहूयात की कुठल्या पक्षाला किती रक्कम मिळाली आणि सगळ्यात जास्त रक्कम ही कुठल्या कंपन्यांनी डोनेट केली. पहिल्यांदा SBIने जे आहे ते 2019 ते 2024 असाच डाटा रिलीज केला होता. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांनी 2018 ते 2019 या वर्षामधला डाटा देखील दिलेला आहे आणि फ्रेश आकडेवारीनुसार टोटल रक्कम जी आहे ती 16,518 करोड रुपये आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रक्कम जी आहे ती 8,251 करोड रुपये BJPला मिळालेली आहे. 1952 करोड रुपये काँग्रेसला मिळालेले आहेत. 1,705 करोड रुपये हे TMCला मिळालेले आहेत. 1,408 करोड रुपये BRSला मिळालेले आहेत. तर 677 करोड रुपये DMKला मिळालेले आहेत. हे असे 5 मुख्य पक्ष आहेत. ज्यांनी सर्वात जास्त बॉन्ड परचेस केले त्या कंपन्यामध्ये फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस 1,368 करोड रुपये, मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड 966 करोड रुपये, क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड 410 करोड रुपये, वेदांता लिमिटेड 400 करोड रुपये आणि हल्दिया एनर्जी लिमिटेड 377 करोड रुपये अशी डोनेट करणाऱ्यांची नावं आहेत. ह्या ज्या डोनेट करणाऱ्या कंपन्या आहेत, जे टॉप 30 डोनर कंपन्या आहेत, त्याच्यामधल्या 14 कंपन्या अशा आहेत ज्यांच्या मागे ED, CBI आणि ITचे रेड पडलेले आहेत. एक छोटंसं उदाहरण देतो. बाकीची जी माहिती आहे ती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तुम्ही बघून घ्या. पण काही मुख्य जी माहिती आहे तेवढी तुम्हाला मी सांगतो. पहिली कंपनी आहे फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, ज्यांच्यावर रेड पडली होती एप्रिल 2022 रोजी. त्याच्यानंतर त्यांनी 7 एप्रिल 2022 रोजी 100 करोड रुपयांचे बॉन्ड खरेदी केले. जुलै 2022मध्ये त्यांच्यावर रेड पडली होती. परत त्यांनी जुलै 6, 2022 रोजी 75 करोड रुपयाचे बॉन्ड खरेदी केले. सप्टेंबर 2022 रोजी त्यांच्यावर रेड पडली. परत 6 ऑक्टोबर 2022 रोजी 105 करोड रुपयांची त्यांनी बॉन्ड खरेदी केली होती. दुसरी कंपनी आहे मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा लिमिटेड. त्याच्यामध्ये त्यांच्यावरती ऑक्टोबर 2019मध्ये रेड पडली होती आणि 3 ऑक्टोबर 2019 रोजी 5 करोड रुपयांचे बॉन्ड त्यांनी सुद्धा खरेदी केली होती. तिसरी कंपनी आहे वेदांता लिमिटेड, ज्यांच्यावरती मार्च 2020मध्ये रेड पडली होती आणि एप्रिल 8, 2021 रोजी 25 करोड रुपयांचे त्यांनी बॉन्ड खरेदी केले होते. त्याच्यानंतर परत ऑगस्ट 2022मध्ये त्यांच्यावर रेड पडली आणि त्याच्या अगोदरच त्यांनी जुलै 2022मध्ये 25 करोड रुपयांचे बॉन्ड खरेदी केले होते. या पलीकडे जाऊनही ह्याच्यामध्ये काही अशा कंपन्या आहेत ज्यांचं नेटवर्थ जेवढं आहे त्याच्यापेक्षा 4-5 पटींनी त्या लोकांनी बॉन्ड जे आहे ते खरेदी केलेले आहेत आणि ते पॉलिटिकल पार्टीजना डोनेट केलेले आहेत. आता त्यांच्याकडे हा पैसा कुठून आला, कसा आला, याची एक SIT चौकशी झाली पाहिजे. मात्र हे जे खरेदी केलेले बॉन्ड्स आहेत किंवा IT रेडच्या अगोदर नंतर जी खरेदी केलेले बॉन्ड्स आहेत कुठल्या पॉलिटिकल पार्टीला दिलेले आहेत याची माहिती ही अद्यापपर्यंत मिळालेली नाही. SBIने ती जाहीर केली नाही. जेव्हा ही माहिती जाहीर होईल त्यावेळी कळेल की ह्या दोन्हींचं खरंच काही रिलेशन होतं का. तर तोपर्यंत आपण कुठलंही मत मांडणं हे योग्य नाही. तर ही जी इलेक्ट्रल बॉन्डची स्कीम होती ही खरंच पारदर्शकता आणण्यासाठी आणली होती की एक घोटाळा होता. हे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला वाटत असेल की ही स्कीम पारदर्शकता आणण्यासाठी आणलेली होती तर कमेंट बॉक्समध्ये #We support BJP असं टाका. आणि जर तुम्हाला वाटत असेल की इलेक्ट्रल बॉन्ड हा एक स्कॅम आहे तर कमेंट बॉक्समध्ये #इलेक्ट्रल बॉन्ड स्कॅम असं लिहून पाठवा. अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. ही माहिती जी आहे ती तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.